अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे बनवणार आहे चणा डाळीचा म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचा पराठा। इथे मी चणा डाळ कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेतली व नंतर पुरणाच्या चाळणीतून आपण याला वाटून घेतलेली आहे, बारीक करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेते। तेल गरम झाल्यावर आपण इथे जिरे टाकून घेऊ। इथे मी कांदा बारीक कट करून घेतलेला, एकदम बारीक कट करायचा। कोथिंबीर बारीक कट करून घेतली, हिरवी मिरची लसूण घेतलेली बारीक करून। इथे मी अद्रकची पेस्ट केलेली आहे आणि इथे कसुरी मेथी घेतलेली आहे। तर मी कांदा टाकून घेते। कांदा आपला आता ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला तळून घेऊया। आता इथे मी अद्रकची पेस्ट टाकून घेते। त्याच्यानंतर इथे मी हिरवी मिरची लसूणची पेस्ट टाकून घेते। याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया। आता परतून घेऊया। आता इथे आपण बारीक केलेली डाळ शिजवून घ्यायची आणि नंतर पुरणाच्या चाळणीने आपण याला वाटून घ्यायची। आता हे आपण परतून घेऊया। गॅस बारीकच ठेवायचा। आता इथे मी ओवा घेतलेला आहे बारीक छोटा चमचा, तो आपण चोळून याच्यात टाकून घेऊया। ते धना पावडर घेतलेली 1 चमचा ती टाकून घ्यायची। गरम मसाला घेतलेला अर्धा चमचा इथे टाकूया। छोटा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली। चवीनुसार आपण याच्यात मीठ टाकून घेऊया। सर्व मिक्स करून घेऊया। आता इथे मी कोथिंबीर टाकून घेते। अशा प्रकारे आपण परतून घेऊया। कोथिंबीर जास्ती टाकते म्हणजे आपले पराठे दिसायलाही छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात, म्हणून कोथिंबीर जास्ती टाकून घ्यायची। तर इथे कसुरी मेथी घेतलेली आहे, ती आपण आता हातावर बारीक करून चोळून अशी टाकायची। कसुरी मेथीमुळे आपल्या पराठ्याला चव खूप छान येते। आता हे परत एकदा आपण असं परतून घेऊया। मस्त खमंग असा चणा डाळीचा पराठा तयार होतो। तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता मी पराठा लाटून दाखवते। इथे मी गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेतलेली आहे। आपण जी रोज चपाती करतो तीच कणिक आहे। आता याच्यात आपण गोल करू असं आणि ह्याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी असा आपला पराठा होतो। आता पराठा आपला आपण लाटून घेऊया। एकदम असं हाताने आपण दाबून घ्यायचा म्हणजे सर्व मसाला आपला सर्व पराठ्यामध्ये पसरला जातो। आता पराठा आपण लाटून घेऊया। खूप टेस्टी आणि एकदम चविष्ट पराठा होतो। अशा पद्धतीने मी आता पराठा लाटून घेतला। तव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेते। आता आपण याच्यावर पराठा टाकून घेऊया। आपण हा पराठा दह्याबरोबर पण खाऊ शकतो, लोणच्याबरोबर पण खाऊ शकतो। तेल लावून घ्यायचं। छान असा चविष्ट आपला पराठा तयार होणार। अशा पद्धतीने आपला चणा डाळीचा पराठा तयार झालेला आहे। तुम्ही चणा डाळ शिजवून घ्यायच्या ऐवजी भिजायला घालून जरी वाटून बारीक केली तरी सुद्धा त्याचा पराठा छान होतो। मी इथे कुकरला 4 शिट्ट्या देऊन चणा डाळ शिजवलेली आहे आणि पुरण यंत्रातून बारीक केली आहे। आपले सर्व पराठे आता मी इथे तयार करून घेतलेले आहेत। एकदम कमी साहित्यात आणि एकदम टेस्टी असे पराठे आपले तयार झालेत। रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। याला आपण तिखट पुरणपोळी असे नाव दिले तरी चालेल। आपला डाळीचा पराठा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।